भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई की जिलाध्यक्ष एवं ऐरोली प्रभाग क्रमांक 23 का प्रतिनिधित्व करने वाले एडवोकेट निकेतन पाटिल ने अपने जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए अभिष्ट चिंतन समारोह, ज्येष्ठ नागरिक सत्कार, स्नेह सम्मेलन तथा विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन कर बेहद उत्साह के साथ मनाया। सर्वप्रथम एडवोकेट निकेतन पाटिल के जन्मदिन पर उनके पॉलिटिकल गुरु राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी, जहां पूर्व सांसद संजीव नाइक की विशेष उपस्थिति रही। वहीं शाम ऐरोली सेक्टर 10 स्थित सेंट जोसेफ चर्च में आयोजित अभिष्ट चिंतन समारोह और स्नेह सम्मेलन में महाराष्ट्र प्रदेश महामंत्री एवं विधायक विक्रांत पाटिल, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष एडवोकेट चेतन दादा पाटिल, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महामंत्री दत्ता गंघाले, पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गवते, पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, भाजपा नवी मुंबई के पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, मंडल अध्यक्ष राजेश मरवी, सुदर्शन जिरगे, महिला अध्यक्षा संध्या सावंत, समाज सेविका एडवोकेट कृष्ण प्रिया निकेतन पाटिल सहित अनेक गणमान्य नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उन्होंने उपस्थिति दर्ज करवाते हुए एडवोकेट निकेतन पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी। कार्यक्रम के अंतर्गत एडवोकेट निकेतन पाटिल ने अपने सामाजिक भावना का निर्वहन कर विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन किया था, जहां मान्यवरों की मौजूदगी में प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों को भेंट वस्तु देकर उनका जाहिर सम्मान किया गया। वहीं रिक्शा चालकों को मुफ्त सीएनजी कूपन वितरित किए गए तथा युवाओं को महाराष्ट्र की सांस्कृतिक परंपरा से जोड़ते हुए सम्मानित किया गया। बता दें कि राज्य के वन मंत्री गणेश नाइक के कट्टर समर्थक के तौर पर एडवोकेट निकेतन पाटिल को जाना जाता है। अपने उत्कृष्ट सामाजिक कार्यों के चलते उनका ऐरोली प्रभाग क्रमांक 23 की जनता से एक घनिष्ठ आत्मिक रिश्ता रहा है। यही कारण है कि जनता का अभूतपूर्व स्नेह इस दौरान खुलकर दिखाई दे रहा था। इस मौके पर एडवोकेट निकेतन पाटिल ने अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया, जहां एडवोकेट निकेतन पाटिल की पत्नी समाज सेविका एडवोकेट कृष्ण प्रिया पाटिल भी उपस्थित थीं। इस अवसर पर भाजपा मच्छीमार सेल के प्रदेश अध्यक्ष एडवोकेट चेतन पाटिल और विधायक विक्रांत पाटिल ने एडवोकेट निकेतन पाटिल को एक सक्षम, समर्पित जनसेवी लोक प्रतिनिधि की उपमा दी। युवा सहकारी नवी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष निकेतन पाटिल यांचा वाढदिवस आणि त्यामुळे नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर खरं तर पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस आम्ही सगळेजण साजरा करतोय आणि त्यामुळे आजच्या या मंगल दिवशी आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो। गेल्या 3-4 दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम निकेतन पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत। आजही त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा झाला। अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम होता। त्यांना त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमात आम्हाला दिसला। अनेक रिक्षाचालक बांधव ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना सीएनजी कुपनच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मातृशक्तीसाठी अनेक उपक्रम, युवा शक्तीसाठी अनेक उपक्रम, असे अनेक सामाजिक उपक्रम साकारत आजचा हा वाढदिवस, हा अभिष्ट चिंतन सोहळा खरं तर पार पडला। समाज म्हणजे माझा परिवार आहे असं मानून जेव्हा आमचा युवा सहकारी काम करतो, निकेतन काम करतो, तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलो, त्याला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी मनोकामना व्यक्त केल्या की जो समाजसेवेचा घेतलेला त्यांनी जो वसा आहे तो असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आई जगदंबा, आई एकविरा त्याला ताकद देव। सगळे आमचे नेते मंडळी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। त्या ठिकाणी सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्या मागे ताकदीने उभे आहोत, एवढंच या निमित्तानं सांगतो। पूर्णपणे युवांच्या कल्याणासाठी, सरकार आणि युवा यामधला दुवा होण्यासाठी, सरकारच्या योजना युवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सरकारच्या योजनांच्या माध्यमातून युवा रूपी लाभार्थी तयार करण्यासाठी जे काही करावं लागेल ते निकेतन पाटिल आणि त्यांची टीम करेल, ही मला खात्री आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये ॲडव्होकेट निकेतन पाटिल हे प्रामाणिकपणे काम करत आहे। त्याच प्रामाणिकपणेचा आणि निष्ठेचा आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि नवी मुंबईचे आपले
सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब यांच्या वतीने निकेतन पाटील यांची नुकताच नवी मुंबईच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निकेतन केलेलं आहे। हे निष्ठाचं आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी न्याय मिळत असतो आणि त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे। त्यांना या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमच्या कोळी महासंघाच्या वतीने, माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा। जनता के स्नेह और सहभागिता के बीच एडवोकेट निकेतन पाटिल ने कहा कि यह जन्मदिन केवल केक काटकर मनाने का अवसर नहीं, बल्कि समाज हित के कार्यों से लोगों के जीवन में सकारात्मक बदलाव लाने का दिन है और इसी मकसद से विभिन्न सामाजिक उपक्रमों का उन्होंने आयोजन किया। आज खऱ्या अर्थाने मी सर्व आपले इकडे आलेले आमचे मित्रपरिवार असू दे, नातेवाईक असू दे, सर्व समाजाचे लोक असू दे, पूर्ण नवी मुंबईतून आज लोक आले होते। आज विशेषतः मी सर्वप्रथम आपल्या नवी मुंबईच्या शिल्पकाराचे आभार मानेन। सगळ्या सकाळी त्यांचं जाऊन मी आशीर्वाद घेतले त्यांचे आणि आम्ही दिवसाची सुरुवात केली आणि आज काहीतरी लोकांना नुसताच वाढदिवस केक कापून आणि काहीतरी पार्टी करून न करता एक लोकोपयोगी वस्तू करून, समाज उपयोग करून आम्ही आज या ठिकाणी रिक्षा जे चालक आहेत आपल्या ऐरोलीमधील त्यांना एक CNGचे फ्री कूपन्स हे या माध्यमातून आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न केला। तसेच एक महिलांसाठी काहीतरी विरंगुळा व्हावा त्यासाठी त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला। तसेच इथं सर्वजण लोक आले होते, त्यांना मनोरंजनासाठी एक संगीताचा कार्यक्रम ठेवला होता आणि जेवढे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आले होते ज्यांच्यामुळे आज त्यांच्या आशीर्वादाच्यामुळे आमच्या आज ऊर्जा भेटते की आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना आज छोट्याशा भेटवस्तू देऊन त्यांचा आज आम्ही आशीर्वाद घेतला। या परीने आम्ही आज माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून एक जबाबदारी दिली, त्याचं मी सर्वप्रथम भान ठेवून युवकांसाठी जास्तीत जास्त जे विक्रांतजींनी सांगितलं अंत्योदयपर्यंत लोक शेवटच्या लाईनीतील लोकांचे डोळे पुसण्याचं आम्हाला काम करायचं आहे। युवकांचं आज इथे नवी मुंबईत आज तुम्हाला माहिती आहे नवी मुंबई खूप मोठी आहे, तिथे आज तरुणांना रोजगार असतील, काही कॉलेजच्या समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्यांनी नक्कीच आम्ही त्यांच्या मदतीला आम्ही नेहमीच आम्ही धावून जाणार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेही काही आमच्या शक्य असेल, ज्याप्रमाणे आमचे अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब बोललेले की मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी वाटेल ते करेन, त्याचप्रमाणे मी आज तुमच्या माध्यमातून बोलतो, आज मी नवी मुंबईच्या जनतेसाठी, युवकांसाठी वाटेल ते करेन आणि मला जे काही म्हणजे त्याचा म्हणजे गम नाही, कधी मला युवकांनी आणि नागरिकांना आवाज द्यावा, मी त्यासाठी अहोरात्री कधीही धावेन त्यासाठी। वहीं एडवोकेट कृष्णप्रिया पाटिल ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। पहिला तर आलेले सगळे बंधू भगिनी, माझे फॅमिली, परिवार, फ्रेंड सगळ्यांना मी धन्यवाद सांगते, कारण एका शॉर्ट नोटीसवर आम्ही डिसाईड केलं की आम्ही नागरिकांसाठी काहीतरी करू, उपक्रम राबवू, सगळ्यांची कनेक्टिव्हिटी असेल, कारण जसे विक्रांतजी पण बोलले 4 लोकांमध्ये नेहमी कार्यक्रम किंवा घरातल्यांमध्ये बर्थडे केल्यावर आपल्याला तो आनंद भेटत नाही, जे मला सगळ्यांसोबत मिळून भेटलेला आहे। निकेतनला सगळ्यांनी भरभराटून आशीर्वाद दिला आणि आम्हाला खूप बरं वाटलं। ज्येष्ठ नागरिक असो किंवा रिक्षा संचालक असो किंवा माझे जे लेडीजचे सगळे महिला आहेत ज्यांचे लकी ड्रॉ आम्ही ठेवून त्यांना सारीज गिफ्ट केले, असेच कार्यक्रम आम्ही राबवत राहू प्रभागामध्ये। कोणाला काही अडचण असेल तर सेक्टर 9 मध्ये आमचं ऑफिस आहे, निकेतन आणि मी ॲडव्होकेट म्हणून जनतेच्या सेवेसाठी कायम नेहमी असो हेच अपेक्षा आणि सांगू इच्छितो। वहीं कृष्ण और देवा के मनमोहक संगीत कार्यक्रम ने संपूर्ण परिसर को उत्साह में भर दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।